बघा, this is again fundamental one, sets. So we have to use this formula for the construction of first sentence, and after that all the sentences can be framed. पॉझिटिव्ह मध्ये 3 टाइप्स आणि निगेटिव्ह मध्ये 3 टाइप्स. पहिलं वाक्य, आमच्या बरोबर आणखीन काही विद्यार्थी होते. सो याच्या अगोदर ब्रेकअप करा, कसं फोल्ड करा फॉर्म्युल्याप्रमाणे. कोण होते? आणखीन काही विद्यार्थी. नंबर 2 ला होते, नंबर 3 ला बरोबर, नंबर 4 ला आम्ही. सो सम मोर स्टुडंट्स वर विथ अस. ऑल राईट. हा, अच्छा, हे प्रेझेंट लिहिलंय आपण, पास्ट सांगतोय तर पास्ट लिहा अगोदर, पुढे प्रेझेंट लिहू. ठीक आहे, चला. हा, होते का, काय करायचं? डोकं जास्त लावायचं नाही, फक्त हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्यायचं आणि युअर वर्बल क्वेश्चन विल बी रेडी. बोला. वर सम मोर स्टुडंट्स विथ अस. दॅट्स इट. डोकं काहीच लावलं नाही बघा. सिम्पल सेंटेन्स मधलं हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेतला आणि वर्बल क्वेश्चन इज रेडी. आता वर्बल क्वेश्चनचं डब्ल्यूएच कसं बनवायचं? या वर्बल क्वेश्चनच्या अगोदर डब्ल्यूएच शब्द ठेवायचा. डब्ल्यूएच क्वेश्चन इज रेडी अगेन. व्हेरी सिम्पल. कम ऑन. फॉर एक्झाम्पल, आमच्या सोबत किंवा आमच्या बरोबर किंवा किती विद्यार्थी होते म्हणून आपण. किती विद्यार्थी होते? काय होईल? युअर डब्ल्यूएच वर्ड इज किती विद्यार्थी. राईट दिस इज इन बिगिनिंग अँड रिपीट द वर्बल क्वेश्चन ॲज इट इज. सो हाऊ मेनी स्टुडंट्स. आता हाऊ मेनी स्टुडंट्स याच्यामध्येच आपला स्टुडंट्स हा वर्ड आला, त्यामुळे इथला परत मग तो ड्रॉप करायचा आणि रिमेनिंग वर्बल क्वेश्चन त्याच्यानंतर लिहून टाकायचा. वर काय, समोर तर नाहीच याच्यामध्ये, राहिलं काय? विथ अस. ओके. कॅन देर बी एनी सुटेबल डब्ल्यूएच क्वेश्चन एनी मोर? जेवढे असतील तेवढे आपण 3 नंबर लिहून टाकायचे, बिकॉज दीज आर द कोड नंबर. सिंपल सेंटेन्स नंबर 1, कोड नंबर 1, वर्बल क्वेश्चन इज ऑलवेज नंबर 2 अँड डब्ल्यूएच क्वेश्चन इज ऑलवेज नंबर 3. आणि काय बनू शकतं का? किती विद्यार्थी होते, कोणते विद्यार्थी होते, सेमच आलं ते. आणि काय होऊ शकतं? नसेल पॉसिबल तर सोडून द्या. निगेटिव्ह मध्ये चला. चला, पॉसिबल असेल तेवढे तुम्ही लिहू शकता. हा, बोला, काय होईल? आमच्या सोबत काय, आणखीन काय विद्यार्थी नव्हते असं लिहायचं का? मग जर नव्हते तर आणखीन काही संबंध येणार नाही ना. आमच्या सोबत विद्यार्थी नव्हते एवढंच लिहा. आमच्या सोबत किंवा बरोबर काय विद्यार्थी नव्हतेच ना. मग आणखीन काहीचा काही संबंध येणार नाही. काय होईल मग? स्टुडंट्स वर नॉट विथ अस. निगेटिव्ह सेंटेन्स नेहमी 2 प्रकारे. स्टुडंट्स वरंट विथ अस. वर्बल क्वेश्चन शेवटी का लिहिलं की वर्बल क्वेश्चन तुमचं तयार होईल. सांगा, आमच्या सोबत विद्यार्थी नव्हते का? ऑनलाईन वाल्यांना माझा आवाज क्लिअर ऐकायला येतोय का? हो सर, येतोय. ओके. हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्या. वर स्टुडंट्स नॉट विथ अस. निगेटिव्ह सेंटेन्स 2 प्रकारे. दुसऱ्या पद्धतीने काय होईल? वरंट स्टुडंट्स विथ अस. मोस्ट सुटेबल डब्ल्यूएच क्वेश्चन काय बनवू शकतो? आमच्या सोबत विद्यार्थी का नव्हते, है ना. दॅट इज ॲट नंबर 3. आमच्या सोबत किंवा आमच्या बरोबर
विद्यार्थी का नव्हते? काला सुरुवात दिलेला आणि वर्बल क्वेश्चन रिपीट करा. दॅट इज युअर WH क्वेश्चन. सो वाय नंतर वर्बल क्वेश्चन ऍज इट इज. वाय वर स्टुडंट्स नॉट विथ अस, or why weren't students with us? किंवा यू मे राईट आणि काय होऊ शकतं? आमच्या सोबत. ऑनलाईन वाले प्लीज डू नॉट ओपन युअर माइक. हा, विद्यार्थी केव्हा नव्हते? सर्व राईट. विद्यार्थी केव्हा नव्हते? केव्हाला सुरुवातीला आणि वर्बल क्वेश्चन रिपीट करा. वेन नंतर वर्बल क्वेश्चन ऍज इट इज. वेन वर स्टुडंट्स नॉट विथ अस, किंवा when weren't students with us. ऑलरेडी आपण एबल टू आणि गोइंग टू मध्ये स्टेज बनल्यामुळे इथे काही नवीन कॉन्सेप्ट नाही. हेल्पिंग वर्बची प्लेस बदलली की तुमचा क्वेश्चन तयार होतो. हेल्पिंग वर्ब नंतर नॉट लिहिले की तुमचा निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतं. अँड अकॉर्डिंगली यू विल हॅव टू राईट द सेट. गॉट इट? नाउ shall we go ahead with the present sentence? हा, सांगा एखादा प्रेझेंटचं. सो या पद्धतीने तुम्हाला वॉटचं सेट बनवता येईल. आता ऍमेझॉन पैकी एक सांगा. लिहा. आज पुण्यामध्ये किंवा पुण्यात वातावरण फ्रेश आहे. किंवा फ्रेश वातावरण आहे. सो याला दोन प्रकार लिहू शकता. फ्रेश क्लायमेट लिहू शकता किंवा क्लायमेट इज फ्रेश लिहू शकता. ठीक आहे. सो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एखाद्या गोष्ट सब्जेक्ट विषयी जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, एक्स्ट्रा माहिती आली तर दॅट इज टू बी मेन्शन इमिजिएटली आफ्टर हेल्पिंग वर्ब. बरोबर? त्याला फॉर्म्युलामध्ये जागा जरी नसेल तरी हेल्पिंग वर्ब नंतर त्याला प्लेस करायचं. ठीक आहे. समजायचं. आणखी ब्रेकअप करा. काय आहे बघा. वातावरण आहे म्हणा किंवा फ्रेश वातावरण आहे, दोन्ही पैकी एक म्हणू शकता. इफ यू टेक वातावरण ओनली, नंबर 1. नंबर 2 हेल्पिंग वर्ब आहे, सहाय्यक क्रियापद. नंबर 3 हा. आता याच्याविषयी एक्स्ट्रा माहिती सांगितली म्हणून याला नंबर 3 आला. अदरवाईज नंबर 3 काय आला असता? प्रिपोजिशनला. आता प्रिपोजिशन पुढे गेलं. नंबर 4 आणि पुणे. नंबर 5 समासिक शब्दाला जागा नाही आपल्याकडं, सगळ्यात शेवटी 6. नाव दिस इज युअर रेडी कन्स्ट्रक्शन. कसं होईल मग? क्लायमेट नंबर 2 ला आहे इज फ्रेश इन पुणे. So you may write along with me. Okay. Verbal question. आज पुण्यात वातावरण फ्रेश आहे का? ऊन पडलंय. हा, फ्रेश आहे. ए इज क्लायमेट फ्रेश इन पुणे टुडे. काय डाऊट आहे? रायटिंग हेल्पिंग वर्ब इन द बिगिनिंग यू कॅन इझिली मेक द वर्बल क्वेश्चन. समजतंय काय? अरे इथं समजतंय काय? इथलं विचारतो राव मी. घरी काय करता तुम्ही? व्हिडिओ बघता का नाही हाच प्रश्न नाही. इथं समजतंय का?
प्रश्न समोरचा आहे ना. ओके. नंबर 3, आज पुण्यात वातावरण, सोलापूरचं कोण आहे रे? एनीबडी फ्रॉम सोलापूर? कसे आहे? आजकाल सोलापूरचं लेझिमचं खूप यायला लागलंय फेसबुकला. हा, भारी खेळतात पण ते लोक. हा, कसे आहे काय होईल? कसे अगोदर लिहायचं आणि वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. काय होईल? हाऊ. आता कसे म्हणल्यास फ्रेश येईल का बघा. या वाक्यात बघा, फ्रेश ड्रॉप केलंय, फ्रेशच्या ऐवजी कसे आलंय? हाऊ इज क्लायमेट इन पुणे टुडे? फ्रेश इज आस्क्ड विथ द कसे. आणि डब्ल्यूएच क्वेश्चन आणि काय बनू शकेल? काय सुटेबल मला वाटत नाही. अच्छा, कोठे? पुण्यामध्ये कुठं? डांगे चौकात. वा रे वा. आमच्या घरी फ्रेश आहे. आज बोलतो का आपण पुण्यात आमच्या घरी ना आज वातावरण फ्रेश आहे, कारण आज. अच्छा, पुणे जिल्ह्यात होऊ शकतो. पुणे जिल्ह्यात कुठं फ्रेश आहे? पण असं कुठं वापरतो आपण जाऊ काहीतरी नका, जबरदस्ती नका जाऊ. डोंट गो फॉर जबरदस्तीवाला. सो गो फॉर -1. हा, काय होईल सांगा? आज पुण्यात वातावरण फ्रेश नाही. बट यू मे राईट सम मोर डब्ल्यूएच क्वेश्चन ऑल्सो, नंबरिंग देम एज 3 ओनली. फाईन. सो आज हा पुण्यात काय वातावरण फ्रेश नाही. सूर्याचं दर्शन काय बरेच दिवस झालं नाही, त्यामुळे वातावरण फ्रेश नाही. काय होईल मग? डोकं लावू नका, इज नंतर नॉट लिहा. क्लायमेट इज नॉट. तेच वाक्य परत परत लिहितोय आपण, तेच वाक्य रिपीट करतोय, फक्त नॉट इन्सर्ट केलं. इन पुणे कधी? टुडे. नेगेटिव्ह सेंटेन्स ऑलवेज 2 ways. क्लायमेट इजंट फ्रेश इन पुणे टुडे. आज बघा बोर्डवर दिसायला पण त्यांना क्लिअर दिसत आहे ना, ऑनलाईन वाल्यांना क्लॅरिटी वाढली ना, कारण का विंडो मधून सनलाइट खूप चांगला यायला लागलाय. हा, आज पुण्यात वातावरण फ्रेश नाही का? आज पुण्यात वातावरण. सलमान आला का रे? सलमान, आर यू देअर? क्लास नसल्यावर लय गोंधळ घालतो. क्लास आहे का? क्लास आहे. क्लास आहे का? आणि लिंक दिल्यावर कधी येत नाही. हा, नाही का? डोकं लावू नका, फक्त हेल्पिंग वर्ब सुरू घ्या आणि वर्बल क्वेश्चन विल बी रेडी. सो इज क्लायमेट, काहीच डोकं लावायचं नाही बघा. इज क्लायमेट नॉट फ्रेश इन पुणे टुडे. Negative always 2 ways. Isn't climate fresh in Pune today? आता पेट क्वेश्चन आपला, आज पुण्यात वातावरण का फ्रेश नाही, है ना? काय होईल? आज पुण्यात वातावरण का फ्रेश नाही? आज चिडचिड आहे, छोटा छोटा पाऊस पडतोय, है ना? वातावरण फ्रेश नाही. सो ऊन पडलं नाही 7 दिवस झालं, तेव्हा वातावरण फ्रेश नाही, है ना? वाय नंतर वर्बल क्वेश्चन बोट ठेवून लिहायचा. वाय इज क्लायमेट नॉट फ्रेश. काही सिक्वेन्स बदलू नका. इन पुणे टुडे असं नका लिहू. वाय क्लायमेट इज, दॅट इज रॉंग. शिकलेले लोक असं लिहितात बघा, त्यांना वाटतं माझं बरोबर आहे.
सर या शिकलेल्या लोकांना जास्त मी फोकस करतोय. मला माहिती तेच चूक करतात. नाही सर ते वाय क्लायमेट इज नाही चालत का? अरे ते तर शिकतो आपण. वाय अगेन कम ऑन. इजंट क्लायमेट फ्रेश इन द मी पण द लिहिलं. इन पुणे. द पुणे नसतं. द पुणे म्हणजे काय? ते पुणे, हे पुणे. याचा अर्थ देर आर मोर पुणे. सो स्पेसिफिक नावाला द लागत नाही, अ लागत नाही. नो डिटर्मिनर्स आर युज्ड फॉर द specific name. All right. So did you all understand? Please write down properly. Now I will tell you the homework also. दिसतंय का ऑनलाईन वाल्यांना? पूर्ण बोर्ड विजिबल आहे? दिसतंय सर.